जय हिंद मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या मित्रांनो बघा या आवडत्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर. तर बघा भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी मित्रांनो बघा आपण आपलं आवडतं मित्रांनो पद जे आहे जे की आरआरबी ग्रुप डीचं याच्यासाठी बघा गणित मित्रांनो बुद्धिमत्तेची आज प्रश्नोत्तर काय मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची कव्हर करून घेत आहोत. बघा मित्रांनो, महत्वाचं म्हणजे सीबीडीच्या परीक्षेमध्ये मित्रांनो विचारलेले प्रश्न आहेत. त्यामुळे मित्रांनो हा जो तुम्ही व्हिडिओ आहे शेवटपर्यंत मित्रांनो बघा अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन वगैरे असेल आपल्या चॅनलवर बघा आता सर्व चॅनल मित्रांनो सबस्क्राईब देखील करून घ्या. तर बघा पहिला प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. एका रकमेचे 2 वर्षाचे 18% चक्रव्याज व सरळ व्याज मधील फरक 162 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? तर बघा मित्रांनो, एका रकमेचे 2 वर्षाचे 18% चक्रवाढ व सरळ व्याज मधील मित्रांनो फरक 162 रुपये आहे, तर ती रक्कम बघा या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे. तर थोडंसं बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाची योग्य आन्सर काढण्यासाठी सूत्राची आवश्यकता लागणार आहे. तर सूत्र काय आहे बघून घ्या. बघा सूत्र कशा स्वरूपाचं आहे. मुद्दल बरोबर फरक गुणाकारामध्ये 100 गुणाकारामध्ये 100 भागिले मित्रांनो दरचा वर्ग. तर बघा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो मुद्दलच्या ठिकाणी काढायचं आहे. तर फरक काय आहे बघा या प्रश्नामध्ये मित्रांनो एकूण बघा फरक 162 आहे, म्हणून या ठिकाणी आपण सर्वप्रथम 162 घेऊ. पुन्हा गुणाकारामध्ये हे 100 ला 100 जास्त असं, पुन्हा एकदा 100 ला 100 जास्त असं. तर बघा या ठिकाणी आता दर किती आहे मित्रांनो, बघा दर या ठिकाणी किती दिले. तर दर बघा 18%, म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी 18चा वर्ग ठिकाणी या ठिकाणी आपल्याला करून घ्यावं लागेल. तर बघा 18चा वर्ग मित्रांनो किती आहे 324. बघा या ठिकाणी मित्रांनो 18चा वर्ग आहे, म्हणून या ठिकाणी आपण सर्व 18 न घेता डायरेक्ट 18चा वर्ग 324 घेऊन टाकू. आता बघा या ठिकाणी आपल्याला 6 मित्रांनो 162 आणि 324 ला पूर्णपणे भाग जातो. तर बघा 6 कशा प्रकारे जातो. 6 1 6, 6 2 12, उरलं किती मित्रांनो बघा, उरलं किती मित्रांनो 12, 4 उरले, 6 7 42, म्हणजे सॉरी मित्रांनो किती आलं 27. आता बघा 6 1 6, 6 5 मित्रांनो सॉरी किती 30, उरले किती 2, 6 5 30 म्हणजेच 6 चौक 28, 6 चौक 24 या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी वरचं सुद्धा कट झालं. आता बघा 27 1 27, 27 2 मित्रांनो 54. आता बघा बे 1 बे, बे 5 10, म्हणजे झालं किती 50 गुणाकारात 100. तर बघा सरळ आपण या ठिकाणी जर बरोबर 50 गुणाकारात जर आपण या ठिकाणी जर मित्रांनो 100 केलं, 5 1 5, तिथला 1 शून्य जसं तसं आणि हे समोरचे 2 शून्य जसं तसे, म्हणजे आलं किती बघा 5000 रुपये या ठिकाणी आपलं योग्य आन्सर मित्रांनो शेवटचं असणार आहे. आहे काय बघून घ्या एकदा आपल्या पर्यायामध्ये. तर आहे काय मित्रांनो बघा या ठिकाणी 5000 रुपये बघा मित्रांनो या ठिकाणी पर्यायामध्ये. तर बघा पर्याय या ठिकाणी चुकीचे पडले आहेत, परंतु या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो ते असणार आहे बघा 5000 रुपये या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं शेवटचं आन्सर असणार आहे. थोडंसं बघा टायपिंग मिस्टेकने बघा या ठिकाणी आपले पर्याय मित्रांनो या ठिकाणी चुकीचे पडलेले आहेत, इतकं तुम्ही लक्षात असू द्या. तर बघा पुढे प्रश्न क्रमांक दुसरा. बघा मित्रांनो हा प्रश्न दुसरा पाहण्या अगोदर एक महत्वाची सूचना म्हणजे आम्ही तुमच्यासाठी बघा मित्रांनो एक 700 प्रश्नांचा मित्रांनो महाठोकळा बघा या ठिकाणी जीके जेएसचा अवेलेबल आम्ही तुमच्यासाठी केलेला आहे. बघा जीके जेएसचा एक महाठोकळा अवेलेबल आम्ही तुमच्यासाठी केलेला आहे. तर बघा मित्रांनो यामध्ये मित्रांनो बघा सर्व काही प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट जे की TCSने मित्रांनो बघा आजवर विचारलेले होते तेच आम्ही मित्रांनो बघा या महाठोकळ्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर बघा मित्रांनो याची मित्रांनो प्राइस सुद्धा एकदम कमी आहे. तर प्राइस मित्रांनो किती आहे, तर प्राइस आहे बघा 50 रुपये, फक्त आणि फक्त 50 रुपये. जर तुम्हाला मित्रांनो हा ठोकळा हवा असेल तर बघा 74 14 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त 50 रुपये पे करा आणि पे केली स्क्रीनशॉट बघा नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्ही टाकून द्या. तुम्हाला लगेच 2 मिनिटाच्या आत बघा मित्रांनो आम्ही हा तुम्हाला महाठोकळा देऊन टाकू. तर बघा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. एक खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलाची किंमत 441 रुपये असेल तर खुर्चीची किंमत किती? तर काय मित्रांनो एक टेबल व खुर्ची व टेबल आहे मित्रांनो, तर त्यांच्या किमतीचे गुणोत्तर मित्रांनो 3:7 आहे. जर टेबलाची किंमत 441 रुपये असेल तर खुर्चीची किंमत बघा या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. तर बघा या ठिकाणी सर्वप्रथम आपण खुर्ची व टेबल या ठिकाणी लिहून घेऊ. खुर्ची व टेबल बघा या ठिकाणी आपण सर्वप्रथम लिहून घेऊ. तर बघा या ठिकाणी यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. खुर्चीचं मित्रांनो बघा गुणोत्तर 3 आहे म्हणून 3, मग पुन्हा गुणोत्तर 8. या ठिकाणी टेबलाचं गुणोत्तर किती आहे, तर टेबलाचं गुणोत्तर मित्रांनो 7 आहे. तर पुन्हा बघा या ठिकाणी कशाची किंमत दिली आपल्याला, टेबलाची किंमत किती 441 रुपये, तर
खुर्चीची किंमत या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी हे 441 आहे बघा. सरळ आपण टेबलाच्या खाली घेऊन टाकू. आता बघा मित्रांनो, गुणोत्तर जसं तसं या ठिकाणी आपल्याला खुर्चीची किंमत काढायची आहे. तर सरळ जर आपण याचा आता आडवा गुणाकार केला तर आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर भेटून जातो. तर बघा आता बरोबर हे 3 गुणाकारात हे 7, खालचं 441 आलं, छेदामध्ये हे मित्रांनो टेबल, तर किती आहे 4 गुणोत्तर, सॉरी हे 7 आहे, 7 घेऊन टाका. आता बघा 7 एके 7, 7 सखम 42, पुन्हा बघा या ठिकाणी आलं किती मित्रांनो 7 सखम 42 मित्रांनो, हा बरोबर. मग पुन्हा मित्रांनो उरलं किती 2, पुन्हा 7 त्रिक 21, म्हणजे मित्रांनो आलं किती 3 गुणाकारात मित्रांनो या ठिकाणी 63 आपल्याला भेटलेला आहे. तर 3 त्रिक 9, मग पुन्हा 3 सांग 18, म्हणजेच बघा 189 पर्यायामध्ये आहे काय बघून घ्या एकदा. आहे बघा पर्याय क्रमांक मित्रांनो क या ठिकाणी 189 रुपये आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3. बघा भागीदारीच्या व्यवसायात गणेशचे 4000 रुपये 12 महिने, रमेशचे 5000 रुपये 8 महिने आणि सुरेशचे 6000 रुपये 4 महिने होते. तर वर्षाअखेरीस त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काढा. तर बघा मित्रांनो या तिघांच्या नफ्याचे आपल्याला वर्षाच्या शेवटी नफ्याचं गुणोत्तर काढायचं आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी सरळ गणेशचे 4000 रुपये 12 महिने म्हणून मित्रांनो सरळ हे आपण 4000 घेऊ आणि या 4000च्या गुणाकारामध्ये मित्रांनो 12, मग पुन्हा मित्रांनो बघा 12, मग पुन्हा गुणोत्तर काढायचं आहे आपल्याला या ठिकाणी, म्हणून पुन्हा 5000 रुपये पुन्हा 8 महिने मी या ठिकाणी पुन्हा आपण या ठिकाणी 5000 रुपये घेऊ, गुणाकारात या ठिकाणी 8 घेऊ. पुन्हा बघा सुरेशचे 6000 रुपये 4 महिने म्हणून या ठिकाणी पुन्हा हे 6000 रुपये घेऊ, गुणाकारात 4 महिने म्हणून 4. आता बघा 12 चोक 48, समोरचे 3 शून्य जसे असत तसे, पुन्हा 85 40, समोरचे 3 शून्य जसे असत तसे, पुन्हा 6 चोक 24, समोरचे 3 शून्य जसे असत तसे. आता बघा मित्रांनो हे 3 शून्य मित्रांनो सरळ कॅन्सल करून टाकू आपण. हे एक कट, हे एक कट, हे एक कट, पुन्हा हे 3 कट, पुन्हा हे 3 कट. तर उरलं किती बघा या ठिकाणी 48 40 आणि 24 बघा या ठिकाणी फक्त उरलेलं आहे. तर बघा या ठिकाणी आपण सर्वप्रथम मित्रांनो बघा या ठिकाणी सर्व संख्येला 4 ने भाग देऊन टाकू. या ठिकाणी सर्व संख्येला 4 ने भाग देऊन टाकू. आता बघा 4 एके 4, पुन्हा 4 दोन्ही 8, 4 एके 4, शून्यला 0, पुन्हा किती 4 25, 4 सख 24. आता बघा या ठिकाणी सर्व संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो. आता बघा 2 6, 2 पंचे 10, 2 सख 12, म्हणजेच मित्रांनो नफ्याचं गुणोत्तर या ठिकाणी किती आलंय 6 5 5 3 या ठिकाणी आलेलं आहे का बघा पर्यायामध्ये 6 5 5 3. तर आहे बघा पर्याय क्रमांक मित्रांनो ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक ब. पुढे बघा प्रश्न क्रमांक 4. बघा 700 रुपयांच्या वस्तूची किंमत शेकडा 15 ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती. तर बघा मित्रांनो 700 रुपयाची वस्तू आहे, तिची जर मित्रांनो किंमत शेकडा 15 ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती. तर बघा 700 रुपयाची मित्रांनो वस्तू आहे. तर बघा 700 रुपयाची म्हणजे मित्रांनो ही वस्तू आहे, हिची किंमत या ठिकाणी 100% मित्रांनो आहे. जर मित्रांनो 100% असताना देखील 15 जर तिनं 15 ने जर तिनं वाढली तर तिची नवीन किंमत किती. म्हणून या ठिकाणी आपण सरळ 15 ने या ठिकाणी वाढत आहे म्हणजे 100 मध्ये आपण या ठिकाणी 15 जर प्लस केले तर झाले किती बघा 115 या ठिकाणी होतात. म्हणून हे जे 115 मित्रांनो सरळ या 100च्या खाली आपण उतरून घेऊ 115. तर आता बघा मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला नवीन किंमत काढायची आहे. सरळ हे 700 घ्या जशाच तसे गुणाकारात, हे 115 ला 115 जशाच तसे, पुन्हा छेदामध्ये मित्रांनो हे 100चा गुणाकार आहे प्रश्नचिन्हाशी, म्हणून या ठिकाणी 100 ला 100. आता बघा हा 1 शून्य कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, उरलं किती 115 गुणाकारात या ठिकाणी 7. आता बघा 7 5 35, 4 1 3, 7 1 7, 7 मित्रांनो 3 झाले किती 10, 4 परत 1, पुन्हा 7 1 7, 7 1 मित्रांनो झाले किती 8, म्हणजेच 805 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे काय बघा पर्याय क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 5वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे बघा. एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस 20% ने कपात केली, नंतर 10% कपात केली तर मुळीच्या किमतीत कितीने फरक पडला. तर बघा मित्रांनो एका वस्तूची किंमत सुरुवातीस 20% ने कपात केली, नंतर 10% ने कपात केली
तर मूळच्या किमतीत कितीने फरक पडला. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण मूळ किंमत किती मानू, तर 100 रुपये बघा या ठिकाणी आपण मानू. मूळ किंमत बघा या ठिकाणी 100 रुपये आपण या ठिकाणी बघा मानू. तर बघा सरळ 100 रुपये मानून या ठिकाणी 100 घ्या. बघा या ठिकाणी मित्रांनो गुणाकारात 20% कपात केली म्हणजेच बघा या मित्रांनो 100 मधून 20% जर मायनस केले तर उरले किती 80, म्हणजेच बघा या ठिकाणी 80 आलं. मग पुन्हा 80च्या छेदामध्ये मित्रांनो हे 100% घेऊन टाका. पुन्हा बघा याच्या गुणाकारामध्ये पुन्हा 10% मित्रांनो कपात केली, तर पुन्हा मित्रांनो बघा या ठिकाणी 10% मित्रांनो या ठिकाणी किती कपात केली. सॉरी, या ठिकाणी कपात नाही तर बघा या ठिकाणी वाढ आहे. बघा या ठिकाणी वाढ आहे मित्रांनो, थोडंसं लक्षात घ्या या ठिकाणी किती. तर बघा मित्रांनो या ठिकाणी वाढ आहे, लक्षात तुम्हाला बघा या ठिकाणी मित्रांनो इतकं ठेवायचं आहे. तर किती वाढ या ठिकाणी बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, 10% वाढ आहे, कपात नाही. पुन्हा बघा बघा आता 10% वाढ म्हणजेच बघा सरळ 100 जर आपण 10 प्लस केले झालं किती 110, म्हणून या ठिकाणी 110 घ्या. छेदामध्ये पुन्हा 100% जशाच तशी. आता बघा मित्रांनो या ठिकाणी टक्के म्हणले म्हणून आपण पुन्हा ठिकाणी छेदामध्ये 100 घेतलं, इतकं तुम्ही लक्षात घ्या. सरळ बघा हा 1 0 कॅन्सल, हा 1 कॅन्सल, पुन्हा हा 1 कॅन्सल, हा 1 कॅन्सल, आता हा 1 कॅन्सल, हा 1 कॅन्सल, हा 1 कॅन्सल आणि हा 1 कॅन्सल. उरलं किती मित्रांनो बघा 8 गुणाकारात हे 11 उरलं. 11 8 झाले किती 88, परंतु 88 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर नाही. तर योग्य आन्सर काढण्यासाठी हे सुरुवातीला जेव्हा आपण 100 मांडलं ते 100 घ्या, त्याच्यातून मित्रांनो हे 88 मायनस करा, उरले किती 100 मधून 88 गेले 12, म्हणजेच 12% मित्रांनो बघा या ठिकाणी कमी असणार आहे. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक मित्रांनो आहे का बघून घ्या, 12% कमी तर आहे बघा मित्रांनो. पर्याय क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 6वा प्रश्न बघा 10वीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली तर किती मुले नापास झाली. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण प्रश्नाचे योग्य आन्सर कशा प्रकारे काढू शकतो. सरळ 120 मुलांपैकी 65% मित्रांनो मुलं पास झाली, म्हणून सरळ हे 120 घ्या, गुणाकारात 65% आपण घेऊन टाकू. या ठिकाणी 65% मध्ये मित्रांनो छेदामध्ये 100 घेणं आपल्याला आवश्यक आहे. तर आता बघा हा 1 0 कॅन्सल, हा 1 0, आता बघा 5 दोन्ही 10, पुन्हा 5 1 5, उरलं किती 1, 5 3 15. आता बे 1 बे, बेस 1 12, 13 गुणाकारात 8 आलं किती 6, 13 सांग 78, म्हणजे बघा या ठिकाणी 78 मुलं बघा मित्रांनो या ठिकाणी किती 78 मुलं या ठिकाणी पास झालेली असणार आहेत. बघा 78 मुलं या ठिकाणी पास. तर आपल्याला नापास करण्यासाठी सरळ या 120 मधून जर हे 78 आपण मायनस केले, उरले किती मित्रांनो 42, हे मित्रांनो आहेत नापास झालेल्या मुलांची संख्या. म्हणजेच आपल्या प्रश्नाची या ठिकाणी योग्य आन्सर हे असणार आहे किती पर्याय क्रमांक मित्रांनो ब या ठिकाणी, सॉरी क या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक क. पुढे बघा शेवटचा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. 7वा प्रश्न बघा दरसाल दरशेकडा 10 दराने 1000 रुपयांचे किती वर्षात सरळ व्याज 200 रुपये होईल. तर बघा दरसाल दरशेकडा 200 रुपये 10 दराने मित्रांनो 1000 रुपयाचे किती वर्षात सरळ व्याज 200 रुपये होईल. तर बघा या ठिकाणी सरळ व्याज मित्रांनो या ठिकाणी किती दिले 200, म्हणून या ठिकाणी सरळ आपण बरोबर 200 घेऊन टाकू. आता याच्या गुणाकारामध्ये 1000 रुपये म्हणून या ठिकाणी सरळ 1000 रुपये घ्या. पुन्हा मित्रांनो 10 दराने म्हणून या ठिकाणी 10 घ्या. तर पुन्हा बोलायला या ठिकाणी वर्ष किती वर्षात म्हणून या ठिकाणी आपल्याला वर्ष काढायचं आहे. त्या ठिकाणी एक्स किंवा प्रश्नचिन्ह आपण घेऊ शकतो. पुन्हा या ठिकाणी बघा दर किती दिले 10, दर म्हणजेच म्हणून टक्क्यामध्ये असतं दर, म्हणून या ठिकाणी आपल्याला छेदामध्ये 100% घेणं आवश्यक आहे. तर आता बघा हा 1 0 कॅन्सल, हा 1 कॅन्सल, हा 1 कॅन्सल, हा 1 कॅन्सल, म्हणजेच मित्रांनो बघा आता किती उरलं 200 गुणाकारात जर मित्रांनो या ठिकाणी आपण मित्रांनो सॉरी थोडंसं आपलं बघा या ठिकाणी मांडणी चुकली. तर बघा या ठिकाणी आता आपल्याला मित्रांनो सरळ याचा आडवा गुणाकार करणं महत्त्वाचं आहे. तर सरळ बरोबर हे 200 घ्या गुणाकारात, हे छेदातलं अंशामध्ये आलं 100, पुन्हा मित्रांनो अंशातलं छेदामध्ये आलं 100 गुणाकारात 10. आता बघा हा 1 0 कॅन्सल, हा 1 कॅन्सल, पुन्हा हा 1 कॅन्सल, हा 1 कॅन्सल, पुन्हा या ठिकाणी 1000 होतं, हा 1 कॅन्सल, हे सर्व शून्य मित्रांनो बघा कॅन्सल होऊन जातात, वरचे आणि खालचे 4 शून्य कट, म्हणजेच उरलं किती या ठिकाणी फक्त 2, म्हणजेच 2 वर्ष या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक ब या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. तर मित्रांनो बघा हे होते आपले आजचे इम्पॉर्टंट असे 7 मित्रांनो इम्पॉर्टंट असे प्रश्न सेन्स. जर तुम्हाला मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर बघा आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य शेअर करा
आणि आतापर्यंत बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच करून घ्या. व्हिडिओ परत अशा काही नवीन व्हिडिओ सोबत आहे. तोपर्यंत बघत राहा आपला आवडता युट्यूब चॅनल. धन्यवाद.